नमस्कार. योग शिक्षण परीक्षेची तयारी करत असाल तर हे विश्लेषण खास तुमच्यासाठीच आहे. आपण मिळून प्रश्नपत्रिकेतील प्रत्येक प्रश्न आणि त्यामागच्या संकल्पना इतक्या सोप्या करून समजून घेऊ की तुमचा अभ्यास एकदम पक्का होईल. चला तर मग सुरुवात करूया. आपण ही प्रश्नपत्रिका एकत्र सोडवणार आहोत. पण फक्त बरोबर उत्तर कोणतं हे नाही बघणार, तर ते उत्तर बरोबर का आहे, त्यामागचं लॉजिक काय आहे हे पण समजून घेणार आहोत. म्हणजे आत्मविश्वास आणखी वाढेल. आज आपण काय काय बघणार आहोत त्याची ही एक छोटीशी रूपरेषा. आधी योगाची ओळख करून घेऊ, मग त्याची उद्दिष्टे पाहू. त्यानंतर अष्टांग योगाचा महत्त्वाचा भाग समजून घेऊ, शरीर आणि मनाचा संबंध बघू आणि शेवटी काही महत्त्वाच्या प्रश्नांवरून एक मस्त उजळणी करू. तर आपला पहिला विभाग आहे योगाची ओळख. आणि सुरुवात करूया सगळ्यात मूलभूत प्रश्नाने. योग म्हणजे नक्की काय? प्रश्नपत्रिकेतला पहिलाच प्रश्न बघा. पतंजली ऋषींनुसार योगाची योग्य व्याख्या कोणती आहे? हा प्रश्न म्हणजे योगाच्या अभ्यासाचा अगदी पाया आहे. आणि याचं अचूक उत्तर आहे पर्याय बी, योगश्चित्तवृत्ती निरोधः. आता हा शब्द थोडा अवघड वाटेल, पण याचा अर्थ खूप सोपा आहे. आपल्या मनातील विचारांच्या ज्या लाटा उठत असतात ना, त्यांच्यावर नियंत्रण मिळवणं म्हणजेच योग. ही व्याख्या पाठच करून ठेवा, परीक्षेसाठी खूप महत्वाची आहे. बरं, योगाची व्याख्या तर समजली, पण योग करायचा का? त्याचं उद्दिष्ट तरी काय आहे? चला पुढच्या प्रश्नातून तेच समजून घेऊ. प्रश्न क्रमांक 5 विचारतो की योगशास्त्राची उद्दिष्टे कोणती आहेत? आणि इथे आपल्याला 2 मुख्य पर्याय दिले आहेत. एक शारीरिक आणि मानसिक आरोग्याबद्दल आणि दुसरा अंतर्दर्शनाबद्दल. याचं बरोबर उत्तर आहे पर्याय सी, म्हणजे दोन्ही पर्याय योग्य आहेत. कारण योग म्हणजे फक्त व्यायाम नाही, त्याचा उद्देश शरीर आणि मन या दोनांनाही निरोगी ठेवून स्वतःच्या आत डोकावण्याची, स्वतःला ओळखण्याची शक्ती विकसित करणं हा आहे. आता आपण योगातल्या एका खूप महत्त्वाच्या संकल्पनेकडे वळणार आहोत. ती म्हणजे पतंजली ऋषींनी सांगितलेला अष्टांग योग, म्हणजेच योगाची 8 अंगे. प्रश्न क्रमांक 2 बघा. यात यम या संकल्पनेबद्दल विचारलं आहे. दिलेल्या पर्यायांमधून आपल्याला यम ओळखायचा आहे. हे उत्तर देण्यासाठी आपल्याला यम आणि नियम यातला फरक माहिती हवा. यम म्हणजे समाजाप्रती पाळण्याचे नियम, जसं की अहिंसा, सत्य बोलणं. तर नियम म्हणजे स्वतःसाठी पाळण्याची शिस्त, जसं की स्वच्छता आणि समाधान. मग आता सांगा, दिलेल्या पर्यायामधून यम कोणता? बरोबर, अहिंसा. आणि हे यम आणि नियम म्हणजे अष्टांग योगाच्या प्रवासातले पहिले 2 टप्पे आहेत. ही 8ही अंग क्रमाने लक्षात ठेवणं खूप महत्वाचं आहे. यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि शेवटी समाधी. चला आता 4थ्या अंगावर येऊया, जे आहे प्राणायाम. प्रश्न क्रमांक 13 मध्ये थेट विचारले की दिलेल्या पर्यायांमधून प्राणायाम कोणता आहे? इथे एक गोष्ट लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे, जिथे खूप जणांचा गोंधळ होतो. प्राणायाम म्हणजे श्वासाचं नियमन करणं, पण कपालभाती ही प्राणायाम नाहीये. प्रश्न क्रमांक 39 मध्ये पण हाच मुद्दा येतो. कपालभाती ही एक शुद्धी क्रिया आहे, म्हणजे शरीर आतून स्वच्छ करण्याची प्रक्रिया. हा फरक परीक्षेसाठी नक्की लक्षात ठेवा. चला आता बघूया की योगाच्या या संकल्पना आपल्या शारीरिक आणि मानसिक आरोग्याशी कशा जोडलेल्या आहेत. प्रश्न क्रमांक 10 हा योग आणि आयुर्वेद या दोन्ही शास्त्रामधल्या एका मूलभूत संकल्पनेवर आहे, आणि ती म्हणजे त्रिदोष. यात विचारलं आहे की त्रिदोष कोणते आहेत? आणि याचं उत्तर अगदी सोपं आहे. त्रिदोष म्हणजे आपल्या शरीरातील 3 मुख्य ऊर्जा, वात, पित्त आणि कफ. असं मानलं जातं की या तिन्ही दोषांचं संतुलन साधलं की आरोग्य उत्तम राहतं. चला आत्तापर्यंत जे काही पाहिलं ते पक्क करण्यासाठी काही प्रश्नांचा एक छोटासा पण जलद सराव करूया. एक प्रकारची रिव्हिजनच समजा. प्रश्न क्रमांक 31, आसन म्हणजे काय याची सोपी व्याख्या विचारली आहे. उत्तर आहे शरीराच्या कोणत्याही स्थिर आणि सुखकर स्थितीला आसन म्हणतात. आणि आता एक अतिशय प्रॅक्टिकल प्रश्न. प्रश्न क्रमांक 40, जेवणानंतर कोणतं आसन करता येतं? याचं उत्तर आहे वज्रासन, कारण हे आसन पचनक्रियेला मदत करतं. ही माहिती तर रोजच्या आयुष्यातही खूप उपयोगी आहे. चला तर आजच्या या विश्लेषणातले सगळ्यात महत्त्वाचे मुद्दे थोडक्यात पाहूया. पहिलं, योगाची व्याख्या, योगश्चित्तवृत्ती निरोधः. दुसरं, अष्टांग योगाची 8 अंग क्रमाने लक्षात ठेवायचीत. तिसरं, यम आणि नियम यांच्यातला फरक स्पष्ट हवा.
आणि चौथं, आरोग्याचे 3 आधारस्तंभ वात, पित्त आणि कफ. हे मुद्दे परीक्षेच्या दृष्टीने फार महत्वाचे आहेत. आणि शेवटी एक विचार करायला लावणारा प्रश्न. परीक्षेच्या अभ्यासाच्या पलीकडे जाऊन आपल्या आजच्या धावपळीच्या जीवनात हे चित्तवृत्ती निरोध म्हणजेच मनावर नियंत्रण मिळवणं हे किती महत्वाचं असू शकतं, नाही का? यावर नक्की विचार करा.